पण असंही म्हणावं लागलं चाऱ्याने अन्नाने दूध होत नाही. अन्नापासून चाऱ्यापासून जर दूध झाडच असतं म्हशी आटल्या नसत्या. मला म्हशीला खोला किती वगैरे चारा खवडायला दूध देते का? लेकरू अन्न खवडायलाच माहीत असताना दूध आहे का? मग माहीत पाशी आहे का? त्याच पिरियड मध्ये कसं काय खुराकाने येईल एक कबूल आहे, चाऱ्याने येईल एक कबूल अन्न. पण त्या पिरियड मध्येच काय येते? लेकरू अन्न खवडायला दूध कुठे गेलं? कोणी केली सा बर नुसतं दुधाला सांगितलं जा म्हणून देव गेला नाही. लेकरू दूध प्याले तो पण रोज देवाची चक्कर राहते का? लेकरू मोठं आले दूध कमी पडाले का? लेकराची भूक किती आहे ते बघते आणि स्तनात दूध किती आहे बघते. बस लेकराची भूक वाढू लागली की मायच्या स्तनातलं दूध वाढते. वाढवी श्रीपती सवे दोन्ही लेकरू वाढते स्तन वाढते. म्हणतो नाथ महाराज म्हणजे मायच्या स्तनातलं दूध म्हणजे जैसा का वाळवेचा चलमा. चलमा म्हणजे वाळूला हिरे करते बघा. स्टॉक पाणी दिसत नाही पण उपशीला तेवढं येत असते. तसं माईच्या स्तनामध्ये सरीवर दूध नाही. लेकरू पिवळाला तर आपोआप येतात. असं स्टॉक दूध नाही. जसं जसं लेकरू येत असतं तसं त्या इतक्या बारीक्या कोणी केल्या असत्या एवढं कसं केलं असं झालं कडे बोललं झालं. हो बाबा कसं कसं झालं एखाद्या पत्ता कुणी केलंय झालं म्हणजे झालं की देवाचं काम म्हणजे दुधापासून आगे पुढे गेल्या गेल्या की मग आता काही नुसतं दुधावर चलते का? मायचं दूध गेलं आता तिथून पुढे त्या लेकराला काय पाहिजे? अन्न पाहिजे. तर अन्नाची तयारी कोणी किती आवश्यक? आता एवढा बाल मोकळा आहे तुमच्या घरातल्या चलत्या संपली की ढगाला कुणी कोण बोलून घेते की बरोबर मसमावर पाऊस पडायला पाहिजे. तुम्ही म्हणले ते ढगे येते. आता कोणाकडे गोदामा जमा केली ढग करू मोसमामध्ये चला या म्हटले तसं पाऊस पडू लागलं की तुम्हाला सांगता जमिनीत पिळून या घालणार. तुम्ही जाऊन पीठ टाकून घरी आलं देव जाऊन त्या शेताला बियाला सांगते हो का सृष्टी मी बनवली याच्या खाण्यापिण्याची तजवीज मला करणं भाग आहे. तर त्या बियाला सांगते तुम्ही दोघांनी इतके दिवसामध्ये धान्य तयार करून ऍडजस्ट करावं म्हणजे सांगून देते. हो का तुम्ही सगळेच घरी जाते त्या बियावर कसा फुलत उका तासुट्या कसं लागते दोन पानावर कसं येते उगाण्यात कसे येते पोटऱ्यात कसे येते निसून कसं निघते ज्वारी कशी लागते फुलोरा कसा लागते धान्य कसं तयार होते हा काय तुम्हाला तुम्ही तर घरीच राहता औषध तिला हवेच उघड लोक म्हणते 8 दिवस झालं सप्त्यामुळे शेताकडे जाणं झालं नाही काय बोंब झाली की तुझं मग काही कोण निवडून काढतो तू जाय न जाय ठरलेल्या तारखेला ठरलेलं धान्य त्यांना तयार करणार. लोक त्या घरात मी आहे म्हणून जो आहे आता मग शेत पिकण्यावर राहणार नाही नसल्यास कसं होईल सदरे खपले तर त्याचं काही वापर नाही. काही पेरणी करून मेले तिकड तसे राहिले तुम्ही उगत त्या गाडी खाल्या कुत्र्यावर ताण घ्याला वडाले गाडी शाखेच्या सावलीला चला गाडी वाढवली सगळे त्याने तशीच करून ठेवलेली आहे. बस सांगायच्या अन्नाची तयारी. आज या शरीराला पाणी पाहिजे तो का झाडी झाली देवाने आपल्यासाठी पाणी केलं. लोक म्हणजे पाणी लागलं त्यांना अगोदरच पृथ्वी भरून ठेवलेलं आहे. तुम्ही बोल पाणी की तुम्हाला काय वाटून या केली पाणी देवाची करणी देवाची. पाणी कशाचं बनवलं की ते त्यालाच माहिती. आज पाणी माहित आहे पण कशाचं बनलं तुम्हाला ठाऊक. आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला घरगुती तयार करतात पण पाणी बनते का बघा. आता एखाद्या टायमाला करायची आणले की कोणाला माहित आहे 4-5 वस्तू टाकून झाला की चहा होते. आता सरकारनं हुकूम सोडला म्हणून यंदा पिण्याच्या पाण्याचा आपला कपडा आहे ज्याचे ते आपलं पाणी तयार करून प्या. आता दुकानात काय काय सामान आणावं लागलं एका टाकीची काही दिवस पाणी तयार होते सांग. देवाची करणी देव जाणे त्यालाच माहिती आहे. ह्या शरीराला हवा पाहिजे हवा वाढ पाहिजे ऑक्सिजन पाहिजे. वाढायची तयारी आपल्यासाठी देवानंच करून ठेवली. आता एकूण वारं कुठून सुटते कुठं जाते इकडून येते आलं वारं कोण्या गावून आलं गेलं वारं कुठे गेलं. त्या वाऱ्याला निघायचंही गाव नाही मुकामाचंही गाव नाही कुठं त्या साईडला द्या फिरत जा इकडे तिकडे ते काय श्वास घेऊन चलती असं वारं उभे इकडे तिकडे फिरत एखाद्या टायमाला कटाळा आला की तिथल्या तिथं राजाराजी बी करते पण बंद करत नाही. वारं त्या देवानेच काय केलं आपल्यासाठी. ह्या शरीराला हा उष्णता पाहिजे गरमी पाहिजे. गरमी असल्याची शरीर चलत लोक भला मोठा चेंडू तयार करायला सूर्याचा
सूर्याला सांगितलं 12 तास गरम करीत जा, सृष्टीची रचना तुझ्यावर अवलंबून. जास्त गरमी झाली ते ठिकाणा दुसरा चेडू तयार केले खंडगा. ते रात्रीच्याला चंद्राला सांगितलं रात्रभर तू थंड कर. सूर्याला सांगितलं दिवसभर गरम करा. रात्रंदिवस तुमची कामं चालू झाल्या, तुमचं काय बिल होईल ते मी भरत राहतो. आता चंद्र सूर्याचं बिल देव भरतोय म्हणा. किती बिल येत असेल म्हणा, किती व्होल्टेज आहे तर माहीत बघा. एक तू रात्रभर तुम्हाला ठेवणं महिना बिल आलंय म्हणून पुनवच्या दिवशी रात्रभर चंद्र चालतंय, किती बिल येत असेल म्हणा. मग एवढे सामान जन्मलं तो देवानं तुमच्यासाठी वापरले आणि तुम्हाला सुरक्षित आणून तुमच्या खाण्याची पिण्याची सगळ्याची सोय केली. मग एवढं देवानं तुमच्यासाठी करून कुठं तुम्ही आंघोळ करून त्याची पूजा करू नये, त्याच्या नावाचा जप करू नये, त्याचं ध्यान करू नये, त्याला नमस्कार करू नये. ते नमक हाडावी नवं का? इथं कुणाला टाइम मिळते पूजा करायला? ऑक्सिजन त्याचा घेऊन गेल्यास टाइम मिळेल का? किती नमक हाडावी आहे. आज तुम्ही किती देवाला बैमान झाला. सामान तर त्याचीच वापराला, पाणी त्याच, हवा त्याची, अन्न त्याच, आणि त्यालाच विचार नाही देवाची परी दिली अनाथ ते पाप नाही. आज नेम कसा आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याची खावी भाकरी त्याची करावी, ज्याचा खावा मीठ त्याचं करावं नीट, ज्याचा खावा भात त्याला द्यावी साथ. हे नियम आहे. पण दुनियाच अशी बैमान होऊन गेली, ज्याची खावी पोळी त्याला घाला गोळी, ज्याची खाची भाकरी त्याची हाणायची चोकरी. आताच लागून गेली लोकांना नीट. ज्याचं खावं मीठ त्याला करायचं नीट, ज्याचा खाचा भात त्याला घालायची लाल. इतकं पाप आलंय तुमच्या. आज मला कवायला काही लोकांचं शरीर देवाचं, सामान देवाचं. हॅ कुणाच्या वरातीमध्ये नाचायचं, हॅ कुणाच्या मुलीत कसं शरण कसं वाटणार, शरीर कुणाचं. त्यानं बसले घोड्यावर हिंदी गाणं करायचं. अरे देवान दिलेलं सिद्ध आहे ना, देवाच्या दरबारात तुला टाका. देवा देवाकडे येऊन हौसला तुला टाकायचं. शरीर देवाचं, सामान देवाचे, अन्नाचं पिदाड्याच्या वरातीमध्ये लाज वाटली पाहिजे आपल्या जीवाला. खालाव कणगीचं गालाव इरल्याचं कसं पुन्हा जन्म मिळेल तुम्हाला. किती अवघड गोष्ट आहे. किती तुम्ही देवावर बैमान झाला, किती चालूपणा करायला, किती देवाला फसवाला. आज तुमच्या करण्यापासून देव ध्यान लावून आहे. एवढे सामान देऊन बदमाशांमध्ये याद केली नाही. आता गेला हा निघून, आता ह्याच्यानंतर ह्याला कदाकाली जन्म दिला का? उद्या चढून तुम्ही देव नाही केली, पूजा नाही केली. देव 84 लाख जन्माचा बहुमत म्हणल्यानंतर तुम्ही आयुष्य म्हणता देवा मला आणखी माणसाचा जन्म द्या. म्हणजे उत्सव देव तिकडून पहिला तुला जन्म दिला होता काय माझ्यासाठी तू केला सांग. ते बिल भरता भरता मीच घाट्यामध्ये तुझं काळ पांढर काळबाखाला कोट्यातच उद्या आता तुला माणूस अगं ते त्या देवानं सामान देऊन उपयोग होत नाही. तळ्यात पाणी आले वांगरीला होऊन झाले. माय भाजी तू पाणी आणलेला. आज देवाने तेल दिला पण टाळू टाकून कशी टाळू घालायची ते माहिती. सामान देण्यापेक्षा सामानाची विल्हेवाट लावण्याला फार महत्व आहे हो. सप्ताह गटात कोणी म्हणते पोत तांदूळ मी देतो, शिजून पुन्हा झाला हो ना. वणी बी पट्टी दे पण शिजणाऱ्याला जास्त महत्व आहे की नाही. तसं देवाने अवका दगड दिले पण बापानं जमा करून घर बांधून बांधून. आज माय बाप जर नसते तर देवाच्या सामानाचा सुद्धा उपयोग. आज मायने किती व्यवस्थिशीर आपलं काम केलं. अंगलीच्या टायमाला मायने आपला एक विचार केला, माझं जे उद्याच्या सुटसुटीत राहिलं पाहिजे, याकडे माझ्या बाधा नाही झाली पाहिजे. आता या आपल्या अंगाला आले का नाही. मायनं लहानपणी आंघोळ घालताना एका हाताला एका पायाला झटका एवढे पॅन्डल बरोबर. इथं जर तिनं हाताला झटके देऊन मोकळं करायचं तर काम हायगाईन केलं असतं का नाही. ते असं हल्लच नसतं, असंच होऊन बसलं लटूचे लटू. हलणं नाही बोलणं नाही तर बाजूला झोपिलं का नाही कटेलाच लाकूड आणून टाकलं की टाकून वाटणार. ते सगळं बॅलेन्स त्या टायमाला केलं. आज मायनं आंघोळ घालायच्या टायमाला हायगाई केली. आता काही केले तर आपण आहे की नाही. मायनं टाकले ते उचललं ना ते आगच संपत होऊन गेले. हात हल्ली केली.
आज बरेचसे लेकर असं बघत असते म्हणजे ते कसं केलंय मायनं झोप केले मानाशी केले असं होऊन गेले ते सरळ असं झोप केला तर सरळ बघितलं असतं ते लहानपणी कवलं राहते असं म्हणतात सारखं असंच होऊन गेलं मायचं बापाचं नाही तर कसं हो आज माईनं बापानं जर केलं नसतं तर काही मजाच राहत नव्हती कशामध्ये आज मी म्हणतो तुम्हाला जर माईनं दुनियातून उठवायचं ठरलं असतं तर जमलंच आता शहाणे झाल्यास म्हणालो आमच्या माईचा दिमाग सरकला आमच्या माईला काही करणार असं आता म्हणालो पण ज्यावेळेस माईनं तुला न्हाणीमध्ये आंघोळीला नेलं होतं पाण्यात उचलून त्या टायमाला जर तिने पोटात काळ आणला असतं तर मुलीत दाबून टाकलं असतं तर काय करणार आता मला आमच्या माईचा दिमाग बरोबर नाही आता लहानपणी आंघोळीला न्हाणी नेलं तेव्हा जर सरकला असता दिमाग असं फटफट बसून जाय आता इथून आणून सोडेल माईचा दिमाग किती पाप करावा तू आज तिने बिचाऱ्याने रोजी वगैरे करून आज मायनं बापानं तुम्हाला जर येणं शिकलेलं नसतं पगार उचली करतो तुम्ही अहो कित्येक मायनं बापानं उन्हाच्या काळात लेकराला शिक्षणासाठी दसकट पळाटी केली अहो एका म्हाताऱ्याच्या पायाला कपडे लागले तुम्ही कशाची दुकान खीर खांदायला तुम्हाला त्या आवाजाचे कपडे लागले म्हणतात काम मरमर करायला शाळा जवळ आहे लेकराच्या पुस्तकाला तेवढेच होते पुन्हा 8 दिवस गेलो म्हणता त्या पुस्तकाच्या पैशासाठी एवढा खडी दगड फोडले त्यानं फी केली कित्येक बायानं लेकराची फी भरण्यासाठी उन्हाच्या काळात लोकांच्या दसकटाची बुद्धी गेली आता एवढं शिकून तुला पगार आणले ते अमेरिकेला जाऊन बोंबलायचा म्हणून माय बापाला इकडे उपाशी मागणं दिले का तिथून सांगायला मला येणं होत नाही शेजाऱ्या पाजाऱ्याच्या ऍडजस्ट करा तेव्हा केलं असतं का नाही न्हाणीत नेलं तेव्हा महिला बी जात होतं आणि आम्ही चूक मायची बापाची आहे चुकून बसली असते का नाही माय बापाच्या मातीला येत होती बाप आले तुमच्याकडून एक मोठं बाप आज मायनं बापानं तुमच्यासाठी एवढं केलंय आज माय बापानं जर दुर्लक्ष केलं असतं तुमची एवढी जिंदगी भरभराटी जातच नव्हती कारण मला सुद्धा माझ्या माईचा अनुभव आहे मी उगा तुम्हाला सांगतो एवढा जोर लावून म्हणजे पुस्तकातला वाचून नाही त्याची मला सुद्धा काही खात्री आहे आणि मला ते पटत आहे मला अनुभव येते म्हणून एवढा जोश मध्ये सांगतोय कोणी उभा टाकून विचारू लागला तरी आपण त्याची सपाटी करता येते मला सुद्धा माईचं किती काम आहे माईने किती आपल्यासाठी केले हे मला सुद्धा आता लक्षात आले कारण मला सुद्धा असं 2 घंटे कीर्तन केले की माझी सुद्धा टाळू दुखते आता लोकांच्या मनानं आता कीर्तन करून 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 पोटात भरभर करते काही तर 5 दिवसांपैकी डोकं चढते 2 घंटे गुम डोकं सारखं असं डोकं दुखत राहते आता लोकांना वाटते महाराजाची मग माझं आहे बाबा गाडीत बसून येते माणी भरून लोक पाहते काय कुठाने मजे दुखत आहे हो मी काय काय लोकांना पुकारायला नाव म्हणजे हे दुकान काय म्हणतो लोक म्हणते बाबा आमचं संसार करून दुकान तुझ्या कीर्तनाला यायचं कमी होईल म्हणून इथं आला तुझं दुःख लागायची ना पण मी फूट करायला तरी काही बी ऍडजस्ट करत मी पण तुम्हाला कधी म्हणतोय का कधी कीर्तनात लोक माझी गाडी फेल झाली उशीर झाला दुकान काय तुझी गाडी फुकून काढली ना सांगायला तू का लाईन लावा बाबा तिकडे घुचक्या दे पण आम्ही तुला कशासाठी आणते म्हणून ते मी माझं वैयक्तिक अजून जन्मात मी कुणाला सांगितलं नाही पण आता काढावं लागतं कशी ऍडजस्ट तर टाळू दुखत्या म्हणून मी बऱ्याचशा दवाखान्यात सांगितलं का माझ्या टाळूला असं औषध द्या 2 घंटे कीर्तन केले मला काही तकलीफ होऊ नये हे घेऊन बघा हे घेऊन बघा हे घेऊन बघा काही गुण नाही आयुर्वेदिक कार्य सुद्धा दाखवले मी दिली औषध खास म्हातारा आयुर्वेदिक पाल्या सांगितलं म्हणजे असं असं होते म्हणून त्याने 1-2 झाड पाल्याचे दिले तसंच व्हायला हो म्हणलं मग खरं सांगा बरं म्हणजे महाराज तुमच्या टाळूला असं प्रभावी आवश्यकच नाही म्हणजे का झालं असं कसं झालं हे म्हणजे ते काय झालंय म्हणजे महाराज तुमच्या लहानपणी तुमच्या टाळूला तेल कमी वापरलेलं आहे तुमची टाळू कमी भरलेली आहे पॅक भरलेली नाही स्ट्रॉंग झाली नाही कमी होत आहे म्हणजे ते बोलले की तिच्यावर जोडी आलाय त्याच्यामध्ये परिणाम झाला काय आमच्या घरची गरिबी होती
का मायची हाय काय झाली ती बघा जन्म तुमच्या मायेसाठी किती उपकार आहे किती तुमच्या टाळू मजबूत आहे हो धनादन बोलून दारू किती टाळू मजबूत आहे माय बापांनी काम सोडले मग आपण त्या माय बापाचा आभार मानून त्याचं चलतं होतं तर आपल्याला काय गुरुजीवर त्याला आपल्याला काही करून दिलं नाही आता थकले बसले होईना आपण त्याचा आभार मानायचा आपण दैवी करायचे त्याला सांभाळायचं आशीर्वाद मिळाला सगळं हातात आल्यानंतर तुमचे तुम्हीच खा घ्या बरोबर पहिलं जर तुला तसंच म्हणलं असल्यास दुनियात येत होतच का नाही तुमचे तुम्ही खात्री करा दैवी मिळवायला त्याचं कशाला बोलू तुम्हाला पण आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे आज बरेचसे लोक मायच्या बापाचं घराणं करते मला तुम्ही कीर्तना सांगता की मायनं बापानं असं करावं लेखानं असं करावं म्हणता आता मायने बापानं पद्धतशीर राहिल्यासारखं काही म्हणजे काय पद्धत आहे सांगायचं म्हणतात मला काय पद्धत आहे त्याला नीट बसाय ना नीट बोलाय ना काय पद्धत राहत्या तुम्हाला सांगणार म्हणता महाराज मायने का इथं फरशी संडास केली फरशी काय भावाची आहे म्हणता इथं संडास केली आता काय बोलावं म्हणतात मी म्हणलं तू तिच्या अंगावर केलं असेल संडास मग तिने घराला केलं का पुन्हा फरशीवर संडास केलेलं तू घराला करायला तू तिच्या अंगावर संडास करतास तिने काही वसवस केलं का तुला मी बघितलो असं कीर्तन सुटल्यास बसलो अशी बायाची पंगत बसली होती एक बाई आपल्याला असं आढळून चार पंक्तीला बसली वाहन झाली सगळी ह्या गडी म्हणल्यानंतर त्याने तिच्या अंगावर संडास केलं तेव्हा भुकेलेली बाई घास न घेताना तशीच त्या लेकराला घेऊन उठली त्याचे कपडे बदलून त्याचं अंग सगळं धुवून आता जेवाय पण मालिकाने चाळ काढला नाही एवढं अंगावर संडास केली तर जेवायच्या अंगावर संडास केली तरी काय केलं नाही खरं तर तिनं म्हणायला पाहिजे होतं मला भूक लागल्या हा ग्लास खाऊन उचलू जेवायच्या टायमाला हा ग्लास तुला दूध तिला अंगावर संडास केलीस तर काही म्हणलं नाही फरशीवली संडास तुझी कल्पना झाली म्हणजे पाप आहे का नाही बापाने होता इथं लगीन केले तू त्याच्या अंगावर केला होतास अंगावली लगीन संडास तिने खपवा तुझ्या फरशीवर तुला किती पाप करायला तुम्ही खात्री करा तुमची तुम्ही परत फेड ऐकायची थकले आता खरी आशीर्वादाची घ्यायची गरज आहे खरा तिचा आता आशीर्वाद मिळण्याचा मोका आहे अशा टायमाला कोणी वृद्धाश्रमात टाकाले तुला जर पहिलं तिथं वृद्धाश्रमात घेऊन टाकला तर बारा झालेला आहे कसं काय होत असतो तू एवढा भरत होता मी कवाय कीर्तना सांगतो मायनं बापानं जेवढं तुमच्यासाठी केले त्याच्यात निमबी तुम्ही केलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल निमबी ते तुमच्यासाठी जेवढे केले त्याच्यात निम्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वर्ग मिळेल तिला भरपूर केलं तुमच्यासाठी पोलिस बापाचं काही केलं मोठी बात आता काल मी एका दवाखान्यात गेलो तर काय केलं म्हणून तू एक पोर मला सांगायला बापाला अचानक सटका झाला ताबडतोब फोन करून जीप मागून घेतो 5,000 रुपयाची गाडी बनवतो ताबडतोब दवाखान्यात गाडी निघलो बापस फोन झाला म्हणून एक गाडी बनवून असते एवढा मोठीपणा सांगा तुला लई गाड्या बांधल्या होत्या त्याने लहान मी लगेच फोन करून गाडी मागून घेतो की बापाला दवाखान्यात आण एकदा बापाला दवाखान्यात आणलं तर भूषणानं सांगाले त्याला लहानपणी किती वेळा दवाखान्यात नेला असेल ना मायनं बापाला कधी म्हणलं तुम्हाला मी सांगत असतो लहानपणी आपण बापाला बकर किरकिर लावली पण म्हातारपणाला त्याची किरकिर आपल्यावर सोसली एक बाप आपल्याला एक मांडीवर घेऊन अंगणात बसलं होतं झाड होतं त्या झाडावर कावला बसला होता ते लेकरू बापाला एवढी किरकिर लागली पप्पा कोण आहे ते काऊ आहे जर लेकरांना थांबायचे कोण काऊ पप्पा कोण काऊ आहे ते काऊ काऊ करते उडून जाते पुन्हा येते पुन्हा थांबायचं पप्पा कोण काऊ किती किती करले बरं तितके म्हणाले ते त्याच्या गाडी धरते काऊ काऊ करते उडून जाते पुन्हा येते काऊ म्हणते त्याला पप्पा काऊ काऊ म्हणते किती पण दहा बारा तिने म्हणाले ते कसं बोलाले
दूध बोलाले गाल झाला मुख्य घ्याले काव म्हणते त्याला इतकी किरकिर लावली तर किती खुशी नको झाली. पुन्हा हे बाप जे होतं आज आणि आपलं म्हातारं झालं बाजूला पडलं आणि हे पोरग झालं जेव्हा माझा म्हातारा तुम्हाला पडल्या काय ऐकू येणार काही नाही की ती करतेच की ते म्हातारा तेच मांडीवर घेतल्यानं पोरग तरुण झालं आणि म्हातारा झालं बाजूला पडलं. मग कोणीतरी एक माणूस नवीन घरी आलं मग पडल्या ह्याचा बाप त्या पोरा लावणारे मांडीवर घेतल्या कोण आहे दोस्त आहे मला. थोडं थांबलं म्हातार कोण आहे दोस्त पूर्ण म्हातार कोण आहे पाहिजे कोण आहे काय 10 वाऱ्या कीर्ती लावली तर मुख्य घेऊ लागलं की रे आणि 3 भाड्यास कसं उपसर हे पाप न होता तुझे 10 वाऱ्या लहानपणची कीर्ती त्याला सोसलं आणि म्हातारपणाला आणि शेवटला तसे आपल्या बापाची वाट लावल्यानंतर किती पाप झाले. सुना गीताच्या सुना शास्त्र म्हणतात तुझं इथं काय घर त्यानं बांधले नहाणी त्यानं बांधली आणि तुझं इथं काय म्हणाले किती पाप आहे. राहत्या त्याच्या घरात त्यानं बांधलेल्या संडासाची अन्न सासकाराच केलं म्हणते त्याच्याच घरात राहत्या त्याच्यात एका संग संसार करते आणि घराच्या बाहेर म्हणते आता ही स्वर्गाला जाईल का बाई नवऱ्याला थाळ्याला आणलं असं ह्यानं काहीतरी केलं म्हणून त्याच्यापाशी आलीच तुझा नवरा म्हणजे त्याचाच आहे की म्हणा त्यानं जर तयार केलं नसतं तू येत होतीस काही तर मला सासऱ्याचा काय संबंध नाही तर नवराच त्याचा आहे तुझा आणि त्याचा सासरा सासू सासरा तू बरोबर त्याचे पाप नाही तुझ्यासाठी त्याने केलं तू त्याच्यासाठी काही तर म्हणून आहे तोपर्यंत आपण जन्मभर आहे देवान सांभाळणे जाताना तिने आशीर्वाद घेऊन जावं आणि मरण पावल्यानंतर आज जसं काय मुलानं माईच्या नावानं हे आई वडिलाला आपलं धर्मराजानं जसं काहीतर पुण्य आपल्याला वडिलाला पूजन करावं म्हणजे एक माध्यम आहे. त्याचा अर्थ असा होत नाही जीवनपणी माईला बापाला उपाशी मारून मेल्यास तेरवान वर्ष सारा करा असा अर्थ नाही त्याचा. काही लोक तेरवाला जोर आणाले भूती नाही आनंद मेल्यावर पिंड दाखव एक जण मला महाराज माझ्या माईच्या देवीला मी 5,000 रुपये जेव करतो 2 पत्र वाईट मावना गेला असता स्वयंपाक करतो. मी त्याला म्हणलं हे जर जीवन मायची ती असताना 5,000 गाड्या जर तिला खाऊ घातला असतास माय आजोर असती म्हणलो मेली उपाय पडू आणि आता जमलेल्या लोकांना देवी करा भुके नाही अन्न आणि मेल्यावर पिंड गडेव आहे तोपर्यंत जीवनपर्यंत त्याचा आशीर्वाद घ्या आणि यदा कदाचित आयुष्य संपले गेले तर एवढा शास्त्राने माध्यम लावून दिले की तिच्या नावानं काहीतरी करा जितकेपणी काहीच करायचं नाही मेल्यास तेरवा करणं हे ते कानूनमध्ये बसत नाही. तुमच्या मनानं मायबाप मुकाट्या बसायला म्हणजे खुश आहेत वाटते का. आता एखादे मायबाप काही बोलायला जाऊ द्या मी एखाद्या काय जाऊ द्या आता काळात आपलं संपत आले काय थोडं म्हणजे बसायचंय इतकं मायबाप पण मधून करतेच आज तुम्ही म्हातारपणाला जर तिचे ताप घेऊ लागला म्हातारपणाला जर तिला त्रास देऊ लागला खुशी नसतील का ते म्हणाला. एक लक्षात ठेवा कुणीही कुणाला काही द्यावं त्यांना आपल्याला राम राम करू नये शिवाय देत आहोत. कित्येक सासरे जवळ शिवाय दिले कळूला नव्हतं तो आधी मी विचारायला तयार नाही. तुम्ही कोणी एखाद्या माणसाला काही द्या आणि जवळून जावं पण तुम्हाला राम राम करू नये चिडते काय पडली तो ह्याला रात्रीच्या दिलं मी आणि बातम्या जवळून गेलो मला राम राम केले असं वाटतं. तसं बापाला वाटत असं ह्याला किती लहानाचं मोठं केलं मी किती केलो आणि आमचा असा का वनवास कराले कुणाला व्यवहार कधी राग येते कुणाचाही तळतळ लागते. तुम्ही असं म्हणा की माय बाप मुकाटे बसाले म्हणजे तुम्हाला आशीर्वाद देतात तिचा आत्मा आशीर्वाद येईल कुणालाही राग येते. व्यवहारामध्ये सुद्धा बघा मी एकदा बघितलं नवरा मैत्रीमध्ये बायको घरी सासू सासरे होते घरी माय बाप घरी होते ते म्हातारा असं परंगावर पडलं होतं. चुकून त्या मैत्रीला फोन लावाय बायकोला हिनं बी आवाज करायला मोठा ते म्हातारा बाजूला पडले ते चुकून म्हणाले
सुरेखा आराम कर, त्याच्या बायकोचं सुरेखा असं, हा सुरेखा आराम कर, बघ दगदग करू नको, उन्हाचं फिरू नको, सतत हार घे, मी सुट्टीमध्ये येणार आहोत, तुलाचा वर्ग आहे का नाही, परत तिला आणि जाय 1 घंटा सुरेखा आराम कर, बेडशीट आहे का नाही, हे आहे का नाही, ती आहे का नाही, ते फळ काय, ते फळ काय, मी येणार आहोत, सुरेखा आराम कर 1 घंटा. फोन तुझ्या म्हातारं बाजू तुझे उठलं, रस्त्यातून फसा करून 1 घंटा झालं, बायकोला म्हणाला मला सुरेखा आराम कर, माय मेली का, बाप जेवला का, आई का मेले, थोडं काहीच म्हणणं झालाय मला, भसा बस कीर्तनात त्यासारख्या शिवाय नाही, शिवाय भसा बस बोलायला म्हणा सुरेखा आराम कर, सुरेखा आराम कर म्हणाला मला पडू तिथून माझं घर बाजू तुला नसतो तर ह्याची सुरेखा आराम कर माझ्या इतकं वक्तीशीर तुम्हाला कल्पना द्यावी म्हणून एक जर विचार चिमणी आले त्यासाठी तांदूळ टाकायचं, डाळ टाकायचं, तिथंच पाणी ठेवलं, पाणी प्यायचं, चिमण्या जायच्या, रोज टाइम झाला की याच्या त्यानं तांदूळ टाकायचं, खाऊन घ्यायचं. तर एकदा त्याचं घर भेटलं होतं, सगळ्या चिमण्या तळ्यावरून पाणी आणून टाकलं होतं त्याच्या घरात, आणायचे टाकायचे, चुटकीचे टाकायचे. एक जणांच्या चिवताई हे काय करायलीस तू, घर भेटले म्हणजे जर का कशासाठी करायला, भुकाच्या टायमाला आम्हाला तांदूळ टाकलेला आहे, विचारायचं इजवा म्हणाल का चिव तुझ्या थेंबर पाण्यानं कुठे इजत आहे का, मोठं अग्निशामक गाडी पाहिजे. हो दादा आमच्या वस्ती होईल तेवढं परत फेड करावं, फुल नाही फुलाची पाकळी, आज आपल्याला येळ पडली तेव्हा त्यानं आपल्याला अन्न दिलंय, आता त्याच्यावर येळ आल्या बाजू कशी धरावं म्हणून झुडकीचे आणून टाकलंय, एवढी पाक राहायला लागतं आहे. एका शिवाला जंगलामध्ये काटा मोडला होता, एक शेतकरी झाडाखाली बसलो होतो, त्याला स्वतःला काटा काढायला गेलं, शेतकरी बघितलं, शिव दंगत येऊ लागलं, शेतकरी घाबरलो, माझ्याकडे आले, अवघड आहे रे बाबा म्हणतात, पळायला जाऊ पाठला, शिवाला माणूस बोलू लागल्यास राग येते जास्त, असं चिपटून बसलं, जसं जसं जवळ तसं घाम सुटूला राहिला, पण शिवानं तितक्या लावून असा पाय दाखवला, त्याला काटा मांडलाय म्हणून आले, थोडं धैर्य बसलं, शिव आला जवळ आल्या त्याला घेऊ वाटू लागला, पण चिपटून बसला तसं, असं शिव बसलं आणि आला आणि त्याच्या मांडीवर आला पाय ठेवला, त्यानं वगैरे तिला काटा मारलाय म्हणून शिवाच्या पायाला काटा काढलं, रक्त निघालं होतं, ते तिथे पाला घेतले, पिळलं, असं लावून ते रक्त केलं, मग ते पायाचं रक्त पितो तुला शिव उभा टाकला आणि जायच्या टायमाला त्याच्या खुब्याचा वास घेतला गेला. तर योगा मी त्या सुवासित वाचलोय. तर ते पहिले राजे काय करीत होते, माणूस एखादा गुन्ह्यात सापडला आणि त्याच्यावर गुन्हा शाबीत झाला का नाही, त्याला आता फाशी द्यावी, तेव्हा हे वाघ जंगलामध्ये राहत होता, तर ते माणूस फाशी द्यायचं माणूस ते जंगलात टाकीत होते, सगळेच वाघ शिव येऊन त्याच्यावर खाऊन टाकीत होते, असं एक जंगल होतं, त्या जंगलातला हे शिव होता. तर काही कारणावरून ह्या शेतकऱ्याच्या दारामध्ये कुणाला चोरी केली आणि सामान आणून इथं टाकलं. सकाळी राजाच्या दरबारात लोक आले, चोर घुसला, लोकांनी इथे पिटी घुसली, इथं सामान घुसलं, म्हणजे राजाने सांगितलं त्या टाकून त्या जंगलामध्ये घुसलं, त्या शेतकऱ्याने तिथं टाकल्या ते शिव परत आलं, तुम्ही काटा पाहिजे आल्या आपण असं गेलं, असं खावा म्हणलं, ते खुब्याचा वास आला, परवाचीचा, अरे हे तर तरी काटा काढल्या दिसाले म्हणला, हो गरकून गेलं, शिव निघून घेतला का, आपल्या वेळेला काटा काढल्या म्हणला, हे गुन्हा जरी केला असता तुम्ही खायला म्हणून निघून गेला, शिवाला बुद्धी आहे. आज काटा काढलेल्या शिवानं सुद्धा त्या माणसावर असा पंजावर केलं नाही, धडकेकर ज्या मायने तुम्हाला थान पाजले त्या मायला वायचे टाकून, म्हणजे किती पुण्य आहे आपलं बघा. आज किती पुरावे सांगितले तर दिवस भाव देतो का, आता हे सांगत बसू तुम्हाला, कधीही जरी झालं तर तुम्हाला उपकाराची परतफेड जाणीव केल्याशी तुमच्या जीवनामध्ये कोणतंच तथ्य राहणार. म्हणून आहे तो पण आई वडिलाची घडत तशी सेवा करा, त्याचा आशीर्वाद घ्या, जर यदा कदाचित केले तर त्याच्या नावानं काही कहाणं पण अन्नदान पुण्य करून त्याच्या आत्म्याला शांती देऊन आशीर्वाद घ्या. या जीवनामध्ये तुमचं चांगलं आहे, पुढे तुमच्या जन्माचं चांगलं आहे.